की आठवतं ते शाळेतलं गॅदरिंग म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन. किती छान दिवस असतात ना ते. म्हणजे महिनाभर आधीच आपल्या डान्सची प्रॅक्टिस सुरू झालेली असते. सगळ्या मुलांमध्ये एक वेगळा उत्साह संचारलेला असतो. आता वार्षिक स्नेहसंमेलन म्हटलं की साधारण कोणती गाणी घेतली जातात? तर देशभक्तीपर गाणी असतात, देवीची गाणी असतात, गणपतीची गाणी असतात, काही मराठी जुनी नवी गाणी असतात, कोळी गीतं असतात, रेट्रो सॉंग्स असतात किंवा एखादी विशिष्ट थीम असेल तर त्या संबंधित गाणी असतात. आणि अलीकडे बॉलिवूडच्या गाण्यांवर सुद्धा गॅदरिंग मध्ये आपल्याला डान्स पाहायला मिळतो. अशा सगळ्या गाण्यांवर शाळेतल्या मुलांचे डान्स पाहताना एक वेगळी मजा असते. आता शाळेतल्या गॅदरिंग मध्ये एक वेळ शोलेतल्या गब्बरला दाखवलं तर चालेल, पण दहशतवाद्याचा फोटो दाखवून हातात डमी तलवारी घेऊन जर आपली मुलं नाचत असतील तर ते चालेल का हो? अजिबात चालणार नाही. म्हणजे या गोष्टीचं समर्थन हे होऊच शकत नाही. कारण शाळा हे विद्येचं मंदिर आहे आणि या विद्येच्या मंदिरात मुलांमध्ये इस्लामिक कट्टरतावादाची पेरणी केली जाते. आता मी हे का म्हणतेय, तर जालना जिल्ह्यातील परतूर इथल्या किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूल या सीबीएसई शाळेतल्या गॅदरिंगचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. हा व्हिडिओ काही महिन्यांपूर्वीचा आहे, पण तो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला. लबैक लबैक या रसूल अल्लाह। ही मुलं हातात डमी तलवारी घेऊन गुस्ताके नबी की एक सजा सर तन से जुदा या पाकिस्तानी गाण्यावर नृत्य करताना आपल्याला दिसताय. आणि तिथे स्टेजवर पाकिस्तानी आतंकवादी मुमताज कादरी याचं छायाचित्र असल्याचं सुद्धा स्पष्ट दिसतंय. आता या गाण्याचा अर्थ काय? तर मोहम्मद पैगंबर यांचा अपमान करणाऱ्या काफिर किंवा मुस्लिमेतर व्यक्तीची शिक्षा एकच आहे, ती म्हणजे सर तन से जुदा करणं. असा हिंसक आणि जिहादी अर्थ या गाण्याचा आहे. आता यामध्ये स्टेजवर ज्या मुमताज कादरी याचा फोटो दाखवलाय तो कोण होता हे सुद्धा सांगते. पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे गव्हर्नर सलमान तासीर यांनी धर्मनिंदा कायद्यात सुधारणा करण्याची मागणी केली होती आणि या कायद्याअंतर्गत शिक्षा झालेल्या आशिया बीबी या ख्रिश्चन महिलेच्या बचावासाठी ते बोलले होते. आणि याच गोष्टीचा राग मनात धरून मुमताज कादरी याने त्यांच्यासाठी अंगरक्षक म्हणून काम करत असताना 2011 मध्ये AK-47 रायफलने 27 गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. पाकिस्तान न्यायालयाने त्याला 2016 मध्ये फाशीची शिक्षा दिली. त्यानंतर सुद्धा पाकिस्तान मधल्या काही कट्टरतापंथी जे गट आहेत ते त्याचं उदात्तीकरण करत असतात, त्याला मानतात. थोडक्यात काय, तर त्याने गुस्ताके नबी की एक सजा सर तन से जुदा या इस्लामच्या हिंसक आदेशाचं तंतोतंत पालन केलं होतं. आता ही जी घोषणा आहे, गुस्ताके नबी की एक सजा सर तन से जुदा, ही TLP म्हणजे पाकिस्तान मधली कट्टरतावादी राजकीय पार्टी तेहरीके लबेक पाकिस्तानचे संस्थापक खादिम हुसेन रिझवी यांनी लोकप्रिय केली. त्यांच्यावर हिंदू विरोधी विचारसरणीचा आरोप केला जातो. भारतात सुद्धा वेगवेगळ्या प्रसंगी ही घोषणा दिली जाते. तुम्हाला जर आठवत असेल तर भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मांविरोधात हिंसक मुस्लिम जमावांकडून ही घोषणा अनेकदा दिली गेली होती. आता अशा गाण्याचं किंवा कादरी सारख्या धर्मांध कट्टरतावादी हिंसक अतिरेक्याचं उदात्तीकरण करून विद्यार्थ्यांवर नेमके काय संस्कार केले जात आहेत? म्हणजे शिक्षकांना सुद्धा हे दिसत नाहीये. ट्रिनी या प्रखर राष्ट्रवादी जे अकाउंट आहे त्याच्या X खात्यावरून हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आणि त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. मुळात शाळेच्या स्नेहसंमेलनात हे गाणं वाजवायला जालना भारतात आहे की पाकिस्तानात? आणि जे पालक समोर बसलेत या मुलांचे, त्यांनी सुद्धा यावर आक्षेप नोंदवला नाही. आपली मुलं हातात तलवारी घेऊन कट्टरतावादी गाण्यावर डान्स करतायत याचं जर पालकांना कौतुक वाटत असेल तर आपली मानसिक वैचारिक पातळी किती ढासळली आहे याचं हे द्योतक आहे. विशेष म्हणजे ही शाळा काँग्रेसचे नेते तारिक सिद्दीकी यांच्या मालकीची आहे. शाळेतल्या वार्षिक स्नेहसंमेलनातला हा नाचाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वरदहस्तामुळे उन्मत्त झालेल्या शाळा व्यवस्थापनाने ज्यांनी हा व्हिडिओ शेअर केला त्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हे दाखल करण्याची धमकी त्यांना दिली.
आता हे जे सिद्दीकी आहे त्यांच्या म्हणण्यानुसार हे गाणं जे आहे ते पाकिस्तान मधलं नसून प्रसिद्ध तुर्की दूरचित्रवाणी मालिका एर्तुग्रुल गाझी या मालिकेतलं आहे. आता ही मालिका इस्लामी प्रचारासाठी ओळखली जाते आणि यामध्ये शिरच्छेद करण्याची काही दृश्य आहेत. बरं, हे गाणं पाकिस्तान मधलं नसेल पण तुर्कीच्या मालिकेतलं एक इस्लामी गाणं भारतात आणि तेही शाळेतल्या स्नेहसंमेलनात कशाला हवंय? म्हणजे इथे कुठल्याच पद्धतीचं स्पष्टीकरण हे योग्य नाहीये. आता ही घटना केवळ एका शाळेच्या कार्यक्रमाची मर्यादा पार करणारी नाहीये, तर जिहादी धर्मांधता आणि कट्टरतावादी विचारसरणी मुलांच्या मनात रुजवण्याचा सुस्पष्ट प्रयत्न आहे. मुलांना तलवारीसारख्या हिंसक प्रतीकांसह सरतनसे जुदा सारख्या नाऱ्यांचा गौरव करायला शिकवणं म्हणजे मुस्लिमेतर मुलांच्या मनात कट्टरतावादी विष पेरण्यासारखं आहे. या गाण्यातून मुलं काय शिकणार आहेत? असे कोणते संस्कार यांच्यावर होणार आहेत? बरं, काय त्यांना मिळणार आहे? तर धर्मांध कट्टर विचारसरणी. मदरशांमधून देखील हीच कट्टरता मुलांच्या मनात पेरली जाते. देशभरातील मदरसे आणि काही मशिदींमध्ये सुद्धा ईद उल अधा किंवा बकरी ईदच्या सुमाराला लहान मुलांना बकरे कापायला शिकवण्याचं आणि प्रत्यक्षात कत्तल करायला लावण्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेत. आणि आता शाळांमध्ये सुद्धा हीच कट्टरता मुलांच्या मनात रुजवली जाते. असे प्रकार घडत असतील तर विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने ही बाब चिंताजनक आहे. एका बाजूला हिंदू समाजाकडून सर्व धर्म समभावाची अपेक्षा केली जाते आणि दुसरीकडे काही हिंदू विरोधी आणि देशविरोधी घटक मुलांच्या मनात कट्टरतावादाची बीज रुजवतात. हा दुटप्पीपणा आणि हे असंतुलन राष्ट्राच्या एकात्मतेला धोका पोहोचवतं. राष्ट्राच्या हितासाठी या अशा प्रवृत्तींना आळा घालणं हे अत्यंत आवश्यक आहे. सीबीएसई सारख्या मंडळांनी अशा शाळांची तपासणी करायला हवी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई सुद्धा करायला हवी. आता हा व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून हा प्रकार समोर आला, पण अशा घटना कुठे ना कुठे घडतच असतील. विद्यार्थ्यांच्या मनावर होत असलेलं हे वैचारिक आक्रमण वेळीच रोखलं पाहिजे. आजच्या भागात इथेच थांबते, पण या गंभीर प्रकाराविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मधनं नक्की कळवा. आणि हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच वेगवेगळ्या विषयांवर आपण रोज भेटणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.